याच्यामध्ये जे सदर पोलीस स्टेशनना जो गुन्हा दाखल होता त्याच्या अनुषंगाने जे चौकशीत आम्हाला काही आरोपी त्यामध्ये अधिकचे निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही त्याच्यामध्ये काल रात्री अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये निलेश मेश्राम आहे जो की त्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला अधीक्षक उपाधीक्षक अधीक्षक वर्ग 2 शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी तो कार्यरत आहे। त्यानंतर जो संजय दुधाळकर म्हणून आहे हा शिक्षक उपनिरीक्षक आहे आणि त्यानंतर जो सूरज नाईक हा लिपिक शिक्षक संचालक कार्यालयात काम करतात। या तिघांना आपण अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी शालार्थ आयडीच्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून तपास करत आहोत। यांचा कसा सहभाग आहे सर, काय आढळून आलं याच्यामध्ये ने काही जे काही त्या ठिकाणी जे नोटशीट पुटअप करण्यात आल्या त्या ठिकाणी जे स्टार्टिंगला काही नोटशीटवरती क्लिअर लिहिलेलं असताना सुद्धा ह्या लोकांनी ते बाबी कुठं निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मुद्दामहून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं प्राथमिक दिसून येतं। त्यानंतर आरोपीच्या काही जबाबातून किंवा इन्क्वायरीतून आम्हाला काही माहिती मिळाली, त्याच्या अनुषंगाने आम्ही निलेश मेश्राम यांना अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। याचा प्रकरण तुमच्याकडे दाखल होता आणि उल्हास नरड यांना अटक करण्यात आली। या तिघांचा सहभाग त्या एक वैयक्तिक प्रकरणाच्या पुढे जाऊन जे 580 शिक्षक बोगस आहेत असं सांगितलं, तिथपर्यंत त्यांचं जातं आहे का ते नोटशीटचा उल्लेख केला? नाही, त्या संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला आहे तो सायबर पोलीस स्टेशनला नागपूरला दाखल झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने तो तपास वेगळे अधिकारी करतायत। त्या संदर्भात या ठिकाणी मला ते सांगता नाही येणार, पण जे आमच्याकडे जो सध्या तपास चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा सहभाग कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला, त्यानंतरच आम्ही त्यांना अटक केलेली आहे। सर, यामध्ये आणखी जिल्हा परिषद किंवा आणखी काही सहभाग आहे का? कारण की डेप्युटी डायरेक्टर मध्ये येणारे कागदपत्र हे वाया जिल्हा परिषद येत असतात, त्यामुळे जो बनावट प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करण्यात आला किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने आम्ही इन्क्वायरी करत आहोत। त्या इन्क्वायरीमध्ये संबंधित कागदपत्र बनावट कुठे तयार करण्यात आली, त्यांच्यावर जे सिग्नेचर आहे ते कोणी केल्या, संबंधित अधिकाऱ्याचे सिग्नेचर आहेत का, याच्या संबंधी आम्ही तपासात ते निष्पन्न करू। मेन आरोपी कोण आहे याच्यामध्ये आणि निलेश मेश्रामचा काय रोल आहे नेमका? नाही, याच्यामध्ये त्या संबंधी आमचा तपास सुरू आहे की रोल काय आहे आणि कशा पद्धतीने हे प्रकरण हे झाले। अद्यापर्यंत तपास सुरू असल्यामुळे त्या बाबतीत बोलणे उचित नाही। सर, यामध्ये काही प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण देखील झाल्याचं समोर येतं, त्या दृष्टीने आपण काही तपास करतो? नाही, त्याच्या अनुषंगानेच आपण आरोपींना अटक केली आहे। काही आरोपीच्या जे पहिले 2 आरोपी अटक केले त्यांच्या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत त्याच्या अनुषंगानेच इतर 3 आरोपी अटक केलेले आहेत। हिंदी में बताइए सर, 3 लोगों को आपने हिरासत में लिया है, उनके नाम क्या है, उनके क्या आरोप है? उसमें जो डिप्टी डायरेक्टर एजुकेशन नागपुर यहाँ के जो एक लिपिक है, सीनियर लिपिक है, और दूसरा जो सब इंस्पेक्टर है जो एजुकेशन सब इंस्पेक्टर है, और एक निलेश मेश्राम करके जो पहले डिप्टी डायरेक्टर के यहाँ काम करता था, अभी झड़पी में काम कर रहा है, वहाँ उनकी ड्यूटी है। तो उनको 3 लोगों को अरेस्ट किया है। जो इन्वेस्टिगेशन में हमने जो हमको एविडेंस मिला उसके तहत और आरोपी के पास जो हमने इंक्वायरी की उसके अनुसार हमने 3 लोगों को अरेस्ट किया।